व्हेनस शुक्र या ग्रहाबाबत माहिती आपण या अगोदर घेतलेली आहे. तर सूर्यमालेत सूर्यात सर्वात जवळचा वेगवान ग्रह कोणता होता? बुध, मर्क्युरी. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात ब्राइटेस्ट आणि सर्वात हॉटेस्ट जो प्लॅनेट आहे तो कोण होता? व्हेनस शुक्र. आणि त्यानंतर आता आपण थर्ड प्लॅनेट ऑफ द युनिव्हर्स, ओके, त्या संदर्भात माहिती घेणार आहोत. सो सर्वात अगोदर आपण सोलार सिस्टीम मध्ये जाऊ. सो मर्क्युरी, त्यानंतर व्हेनस आणि त्यानंतर कोणाचा क्रमांक आहे? अर्थ. सो लेट्स गो टू द स्टडी ऑफ अर्थ. सो अर्थ संदर्भात जर सांगायचं असेल, ओके, सो ही आपली पृथ्वी. आता या पृथ्वीचं एक वैशिष्ट्य आहे की हा सूर्यमालेतील तिसरा ग्रह जरी असेल तरी एकमेव असा ग्रह आहे की ज्यावर काय आहे? सजीव सृष्टी आहे. कारण पृथ्वीच्या सभोवताली हवेचं काय आहे? वातावरण. सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे. आपल्याला माहित आहे की आपली जी पृथ्वी आहे या पृथ्वीवर 71% भागामध्ये काय आहे? पाणी, आणि 29% भागामध्ये काय आहे? जमीन. त्या व्यतिरिक्त आजूबाजूला जे हवेचं वातावरण आहे या हवेमध्ये 78%, 78% काय आहे? नायट्रोजन. आणि दुसऱ्या क्रमांकाला असतो ऑक्सिजन. बरोबर, 21% ऑक्सिजन आहे. आता हा जो ऑक्सिजन आहे तर हा ज्वलनासाठी पण कामी येतो आणि श्वसनासाठी सुद्धा कामी येतो. जेव्हा आपण मानवी पचन संस्थेचा अभ्यास केला होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जे श्वास घेतो हे फूड, अर्थातच अन्न जे आहे हे ऑक्सिडाइज करण्यासाठी ऑक्सिजनची काय असते? आवश्यकता असते. आणि म्हणून हे जे ऑक्सिजन 21% पृथ्वीच्या वातावरणामध्ये आहे, म्हणून आपण पृथ्वीवर सर्वजण काय आहोत? जिवंत आहोत. ऑक्सिजन नसेल तर आपण जिवंत राहू शकतो का? नाही. म्हणून ऑक्सिजनला आपण काय म्हणतो? प्राणवायू म्हणतो. आणि दॅट्स वाय हे जे अर्थ आहे तर या अर्थचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. पहा काय की काल आपण सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बळाबद्दल बोललो होतो. तर पृथ्वी जी आहे, पृथ्वीला स्वतःच सुद्धा काय आहे? गुरुत्वाकर्षण बल आहे, है ना. आणि हे गुरुत्वाकर्षण बल कोणी शोधलेलं आहे? न्यूटन्स. कोणी शोधलं आहे? न्यूटन्स. पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण आहे त्या संदर्भात गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटननं मांडलेला आहे. येते लक्षात? तसं तर हे जे प्लॅनेटरी मोशन आहेत ना, की ग्रहांच्या फिरण्याच्या कक्षा वगैरे याचं संशोधन केपलर नावाच्या शास्त्रज्ञाने केलेलं आहे. परंतु पुढे जर पाहिलं आपण तर गुरुत्वाकर्षणाचा ऍक्च्युअल नियम कोणी मांडला आहे? न्यूटननं. पृथ्वी संदर्भात सांगायचं असेल तर पृथ्वी स्वतः एक चुंबक म्हणून कार्य करते, है ना. विल्यम गिल्बर्ट नावाचे शास्त्रज्ञ आहेत. तर त्या शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलेलं आहे की पृथ्वी ही स्वतः काय आहे? मॅग्नेट आहे. बरोबर. आणि पृथ्वीच्या संदर्भात सर्वात महत्वाचं जर पाहिलं आपण तर गुरुत्वाकर्षण बलामुळे काय होतं की पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व वस्तू जर पाहिलं आपण तर हे त्याच्या कुठं आहे? सरफेसला आहे. बरोबर. आता पृथ्वी संदर्भात सांगायचं असेल तर पृथ्वीचं जे वजन आहे ना ते आहे 6 × 10⁻24 किलोग्रॅम. येतं लक्षात? आणि पृथ्वीची जी त्रिज्या आहे ती आहे 6400 किलोमीटर. हे आपल्या पृथ्वीचं वैशिष्ट्य. गुरुत्वीय त्वरण जर पाहिलं आपण, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तर ती आहे पृथ्वीची 9.8. काय आहे? 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ही पृथ्वीची काय आहे? ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे आपल्या पृथ्वीचं वैशिष्ट्य आहे. आणखी काही वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पृथ्वीच्या संदर्भात पाहून घेऊ. ओके. आता या ठिकाणी आपल्याला अर्थचं ऑर्बिट पाहायला मिळेल आणि इथं तुम्हाला मून दिसेल. पहा, तर मून हा काय आहे बरं? पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह. बरोबर. तर चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे, नॅचरल सॅटेलाइट. कारण तो अर्थच्या सभोवताली फिरत असतो. आपल्याला माहिती आहे ना, 27.3 दिवस 27.3 डेज हे चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागतात. आता आपल्या पृथ्वीची 2 वैशिष्ट्ये आपल्याला माहित पाहिजे. एक आहे सेल्फ रोटेशन, म्हणजे पृथ्वी स्वतः भोवती फिरते. सेल्फ रोटेशन साठी त्याला किती कालावधी लागतो? 24 आवर्स, 24 तास. आणि सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती काळ लागतो? 365 दिवस आणि 6 तास, म्हणजे जवळजवळ 1 वर्ष, है ना. 1 इयर हे त्याचा
रिव्होल्युशनरी टाइम पिरियड आहे. आता एन्सायक्लोपीडिया जर काही आपण पृथ्वीची तर पहा इक्विटोरियल डायमीटर दिले आहे 7926 माइल्स, जेव्हा की मी तुम्हाला किलोमीटर मध्ये सांगितलं अप्रॉक्सिमेटली किती 6400 किलोमीटर. मास सांगितलं तुम्ही तुम्हाला 6 × 10⁻24 किलोग्रॅम. सूर्यापासून अंतर जर पाहिलं तर 93 मिलियन्स माइल्स. ओके, ते तुमच्यावर महत्वाचं नाही, पण रोटेशन पिरियड पहा 23 आवर 56 मिनिट्स. पहा इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, 24 तास दिले आहे का? नाही, पण अप्रॉक्सिमेटली आपण 24 तास घेत असतो. सोलर ऑर्बिट पिरियड जर पाहिला तर तो किती आहे? 1 वर्षाचा. सोलर ऑर्बिट म्हणजे सूर्याभोवती एक परिभ्रमण कक्षा पूर्ण करण्यासाठी किती काळ लागतो? 365 दिवस. सरफेस ग्रॅव्हिटी, ज्याला मी दुसरा शब्द वापरला होता ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तर ती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाचं जे तापमान आहे सरफेस टेम्परेचर ते किती आहे? 59 फॅरेनहाइट. तर अशा पद्धतीचं हे आपलं प्लॅनेट अर्थ आहे. आणि अर्थच्या संदर्भात ही इन्फॉर्मेशन तुम्ही आवर्जून लक्षात ठेवायची की पृथ्वी जी आहे हा सूर्यमालेतला कितवा ग्रह आहे? 3रा, थर्ड प्लॅनेट. आणखीन एक इन्फॉर्मेशन की पृथ्वी कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यानंतर पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर सर्वात महत्वाचं की पृथ्वी ही स्वतः काय आहे? मॅग्नेट, चुंबक म्हणून कार्य करते. आणि तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे की याचा फायदा काय माहिती का? की सूर्याची जी अतिनील किरणं आहेत ना, अल्ट्रा व्हायलेट रेज, हार्मफुल रेज, तर यांना पोलकडं म्हणजे ध्रुवीय प्रदेशाकडे डिस्ट्रॅक्ट किंवा त्यांना तिकडे डायव्हर्ट करण्याचं काम हे मॅग्नेट करत असतं. तुम्हाला माहित आहे पृथ्वीचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्या पृथ्वीच्या संदर्भात जर पाहिलं आपण तर ओके, पृथ्वीच्या संदर्भात जर पाहिलं तर आणखीन एक वैशिष्ट्य आहे. काय बरं? आता ही पृथ्वी निळ्या रंगाची का दिसते बरं आकाशातून पाहिल्यावर? कारण पृथ्वीवर 71% भागामध्ये काय आहे? पाणी आहे, बरोबर. हा, तर मी पृथ्वीचं वैशिष्ट्य सांगू लागलो की सजीव सृष्टी असण्याचं आणखीन एक कारण म्हणजे सूर्यापासून निघणारी जी अतिनील किरणं आहेत अल्ट्रा व्हायलेट रेज, यापासून संरक्षण करण्यासाठी कोणत्या वायूचा थर आहे आपल्याकडे? ओझोन, ज्याचा फॉर्म्युला आहे O3. काय आहे? O3. तर ओझोन हे आपलं सुरक्षा कवच आहे. पहा की सूर्याची अतिनील किरणं जर आपल्या शरीरावर पडली ना तर आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं, कॅन्सर होऊ शकतो, विविध प्रकारचे स्किनचे डिसीज होऊ शकतात. हे तर लक्षात. सजीव सृष्टी टिकू शकणार नाही. म्हणजे सजीव सृष्टी जी टिकलेली आहे ती वातावरणामुळे पण टिकलीच आहे, पण सर्वात महत्वाचं संरक्षक कवच कोणतं आहे? ओझोन. येते लक्षात. तर ओझोन जितकं महत्वाचं आहे तितकीच महत्वाची मॅग्नेटिक फील्ड सुद्धा आहे. आणि पृथ्वीवर असणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे हे येणारी जी हार्मफुल रेज आहे हे कुठे ढकलल्या जातात? आपल्या पोलकडे, ध्रुवीय प्रदेशाकडे ढकलल्या जातात. हे पृथ्वीचं वैशिष्ट्य आहे.